तुम्ही देखील बिबळ्या, जगवार आणि चित्ता यांमध्ये कन्फ्यूज होता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चित्त्याच्या अंगावर साधे गोल काळे ठिपके असतात, तर बिबळ्या आणि जगवार यांच्या अंगावर रिंगसारखी नक्षी असते, ज्याला रोझेट्स असे म्हणतात. बिबळ्याच्या अंगावर नुसते रोझेट्स असतात, तर जगवारच्या अंगावर त्या रोझेट्सच्या मध्यभागी ठिपके असतात. चित्त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यापासून तोंडापर्यंत येणारी एक विशिष्ट रेषा असते, जी डोळ्यातून अश्रू ओघळल्यासारखी दिसते. त्यांचे शरीर लांब व सडपातळ असते. चित्ता हा प्रामुख्याने आफ्रिका खंडात आढळतो. जगवार हा बिबळ्यापेक्षा आकाराने मोठा असतो. त्याचे डोके व जबडा हा देखील बिबळ्यापेक्षा मोठा असतो. जगवार हा मुख्यतः अमेरिकेत आढळून येणारा प्राणी आहे. बिबळ्या हा अधिक बारीक आणि चपळ प्राणी आहे. कॅट फॅमिलीतील इतर प्राण्यांपेक्षा हा लहान प्राणी आहे. हा प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात आढळून येतो. चित्ता हा जगातला सर्वात चपळ आणि वेगवान प्राणी आहे. तो आपल्या स्पीड आणि चेससाठी ओळखला जातो. तो अतिशय वेगात आपल्या शिकारीचा पाठलाग करतो. मोकळ्या कुरणांमधील शिकार हे त्याचे वैशिष्ट्य आहे. घनदाट जंगलांपेक्षा मोकळ्या कुरणात राहणे तो जास्त पसंत करतो. बिबट्या हा संधिसाधू शिकारी प्राणी आहे. त्यामुळे त्याचा सर्व्हायव्हल रेट हा कॅट फॅमिलीतील इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. बिबटे आपली शिकार इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी बऱ्याचदा झाडांवर ओढून नेतात. जगवारचा अधिवास हा मुख्यतः घनदाट जंगलात दिसून येतो. बहुतेकदा ते नद्या तसेच पाणथळीच्या जवळ राहणे पसंत करतात. जगवार हे त्यांच्या शक्तिशाली आणि ॲम्बुश युक्त्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या मजबूत जबड्यांमुळे ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकतात. जगवार हे पाण्यात उत्कृष्ट पोहू शकतात, तसेच शिकारही करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओमुळे तुमचं कन्फ्युजन नक्की दूर झालं असेल अशी मी आशा करते. लवकरच भेटू अजून नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल अरण्यलिपी आणि त्रियात्री.